सगळ्यांना नमस्कार। तर आज आहे हरतालिका, तर त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर हरतालिका कहाणी काय, एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते आणि पार्वतीने शंकरला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं आहे? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तुम्हाला प्राप्त झालीस ते एक। हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी। तो तिच्या योग्य नवरा आहे, त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले, त्यांनाही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे। असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीत पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास, तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलीस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती वतपूजा तू विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले, त्यानं तुला इकडे पडून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस। पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अपर्ण केलं। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली, याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा असा विधी असा आहे। प्रेमाने म्हणा, जय पार्वतीजी, जय शिवजी, ओम नमः शिवाय। तर हरतालिका कथा किंवा हरतालिका व्रत कथा, तर यांच्याशी एक संबंधित मान्यता अशी पण आहे की ज्या स्त्रिया हे व्रत पाळतात, पार्वतीजीप्रमाणे त्यांच्या पतीसोबत आनंदाने ते राहून शिवलोकात जातात। तर थँक्यू सो मच। तर जय पार्वतीजी, जय शिवजी, ओम नमः शिवाय। थँक्यू।